हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शनिवार 22 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये अर्णवचं ड्रीम प्रोजेक्ट फक्त 5 दिवसात त्याला 1 बिलियनची ऑर्डर पूर्ण करायची आहे आणि यासाठी अर्णवने आपल्या संपूर्ण फॅक्टरी वर्कर्सला कामाला लावलं आहे. फक्त फॅक्टरी वर्कर्स नाही तर घरातील सगळेजण अंजली, ईश्वरी, मामा, आकाश, अर्णव हे 24 तास फॅक्टरीमध्येच आहेत आणि हे सगळं काम पूर्ण करून घेत आहे. परंतु दुसरीकडे मामीची मात्र वेगळीच कामं सुरू आहेत. मामीने चक्क एका हॅकरला घरी बोलवलंय आणि रमाकांतचा पेन ड्राईव्ह तिला सापडला आहे आणि ती सगळा डेटा रिकवर करण्याचा प्रयत्न करते. परंतु त्याच वेळेस ईश्वरीने मामीला पाहिलं आणि मामीची चांगलीच टरकली. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आजी घरातील सगळ्यांना विचारते, आता आपल्याला लोकमताचा आदर करावा लागेल. ज्या लोकांना अर्णवचं हे पटतंय त्यांनी हात वर करा आणि जे लोक अर्णवच्या विरोधात आहे त्यांनी सुद्धा हात वर करा. मग अर्णवच्या विरोधात मामी असते, नम्रता असते आणि आजी असते. या तिघी अर्णवच्या विरोधात असतात. परंतु अंजली, मामा हे अर्णवच्या बाजूने असतात. ईश्वरी आणि आकाशने अजून आपला निर्णय दिलेला नसतो. त्यांच्या निर्णयावर सगळं ठरलेलं असतं. आणि मग मामा आकाशला विचारतो, आकाश तुझा काय निर्णय आहे? आकाश अर्णवजवळ येतो आणि म्हणतो, दादा आय ट्रस्ट यू, माझा तुझ्यावर विश्वास आहे, पण घर गहाण ठेवणं मला पटत नाही. वल्लरी चिडून म्हणते, अरे मग सरळ सरळ बोल ना की तुझा अर्णवला विरोध आहे आणि अर्णवला विरोध करून तू आमच्या बाजूने येऊन उभा राहा. परंतु आकाश चक्क अर्णवची बाजू घेतो आणि म्हणतो, मॉम मला शंका आहे परंतु माझा दादावर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे मी दादाची साथ देईल, मी दादाच्या बाजूने. हे ऐकून वल्लरी आणि नम्रताला मोठा धक्काच बसतो. त्या आकाशवर खूप चिडतात. आजी ईश्वरीला विचारते, ईश्वरी मला माहिती आहे की तू कोणाच्या बाजूने आहेस, तरीसुद्धा तू सगळ्यांसमोर सांगावं असं मला वाटतं. ईश्वरी सांगते, हो आजी, तुम्ही बरोबर ओळखलं, या निर्णयात मी अर्णव सरांची साथ देईल. मग आजी म्हणते, निर्णय हा सगळ्यांसमोर आहे, अगदी स्पष्ट दिसतंय की लोकमत आणि बहुमत हे अर्णवच्या बाजूने आहे. मग अर्णवच्या बाजूने मामा, ईश्वरी, अंजली, आकाश असतात, तर अर्णवच्या विरोधात वल्लरी, नम्रता आणि आजी असतात. परंतु अर्णवला हे बिलकुल आवडत नाही. तो हे जे काही सगळं करतोय ते आपल्या फॅमिलीसाठी करतोय, आपल्या बिझनेससाठी करतोय, तरी घरातील 3 व्यक्ती त्याच्या विरोधात आहे आणि त्यामध्ये आजीचा सुद्धा समावेश आहे. हे पाहून घरातील सगळ्यांनाच वाईट वाटतं. पण अर्णवने आता ठरवलंय की आता तर करायचंच, लढायचं आणि जिंकायचं. आणि अर्णवची सेना त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. ईश्वरीसुद्धा त्याच्या बाजूने असल्याने त्याला आता कसलीही भीती राहिलेली नसते. आणि मग सात्विक फॅशनच्या ऑफिसमध्ये बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग सुरू होते आणि बोर्डचा मेंबर देशमाने सांगतो, अर्णव सर तुम्ही येथे येण्याआधी आम्ही सगळे याच विषयावर डिस्कशन करत होतो आणि आमच्या सगळ्यांचं हे मत आहे की हे प्रोजेक्ट व्हनरेबल नाही आहे, आपल्याला झेपणार नाही, आपण ही डील ॲक्सेप्ट करायला नको. अर्णव, आकाश, शिर्के यांना मोठा धक्काच बसतो आणि मग अर्णवसुद्धा या बोर्ड ऑफ मेंबर्सला ठणकावून सांगतो, ठीक आहे हा तुमचा निर्णय आहे, पण मी सुद्धा एक निर्णय घेतला आहे की आपण हे डील करतोय, आपण हे धाडस करतोय. बोर्ड ऑफ मेंबर्सला मोठा धक्काच बसतो आणि हा बोर्ड ऑफ मेंबर अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करतो, अर्णव सर तुम्ही खूप मोठी रिस्क घेताय, आपण काहीही केलं तरी आपल्याला हे शक्य होणार नाहीये. अर्णव म्हणतो, तुमचे सगळ्या डाऊटचा मी सुद्धा स्टडी केला आहे आणि हे करणं आपल्याला शक्य आहे. देशमाने म्हणतो, पण अर्णव सर जर त्या मिस्टर थॉम्सनने आपलं माल रिजेक्ट केला तर आपण काय करणार आहोत? दुसरी बोर्ड ऑफ डिरेक्टरची मेंबर म्हणते, हो अर्णव सर ही खूप मोठी रिस्क आहे, आपण देशात नंबर 1 आहोत, जर ही डील आपण पूर्ण नाही करू शकलो तर देशात आपली खूप बदनामी होईल. इतक्या वर्षांपासून आपण मेहनत करून कंपनीची जी गुडविल कमवली आहे ना ती सुद्धा मातीमोल होईल. देशमाने म्हणतो, अर्णव सर इंटरनॅशनल मार्केटमध्ये जाता जाता आपण आपल्या देशातलं मार्केटच संपून बसू याकडे सुद्धा लक्ष ठेवा. सगळे बोर्ड ऑफ मेंबर्स
अर्णवच्या या निर्णयावर अविश्वास दाखवत असतात, त्याला घाबरून देत असतात. देशमाने म्हणतो, अर्णव सर, एकतर तुम्ही स्वतःचे सगळे फंड्स लावताय, घर गहाण ठेवताय आणि जर या डीलमध्ये काहीही चुकलं तरी आपल्यासाठी हा खूप मोठा सेटबॅक असेल, ज्यातून पुन्हा उभारी घेणं, आपल्या कंपनीला उभं करणं हे खूप अवघड जाईल. आता सगळं ठीक सुरू आहे ना, फक्त अचानक काहीतरी मोठं मिळवण्याच्या नादात आपण इतक्या वर्षांपासून जे कमवलंय ना ते सगळं गमावू शकतो आणि आपल्याकडे एवढी मॅन पॉवर नाही आहे, इतकी प्रोडक्शन कॅपॅसिटीज नाही आहे की आपण हे करू शकतो. त्यामुळे मला हे शक्य वाटत नाही. तुम्ही तुमच्या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करा. ही लेडी बोर्ड ऑफ मेंबर म्हणते, हो सर, तुम्ही तुमच्या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करायलाच हवा. तेवढ्यात आकाश म्हणतो, मी टेक्निकली सांगतोय, जर आपण आपल्या शिफ्टचा टायमिंग वाढवला तर आपण हे सहज अचीव करू शकतो. पण ऑन पेपर रियालिटीमध्ये अनेक गोष्टी वेगळ्या असतात, हे मला सुद्धा ठाऊक आहे. पण तेवढ्यात देशमाने म्हणतो, नाही ना, नाही जमणार, हे अशक्य आहे, ही ऑर्डर पूर्ण होऊच शकत नाही, एवढं प्रोडक्शन आपण करू शकत नाही. आणि पैशांचं काय, एवढे पैसे तरी आहेत का आपल्याकडे, कंपनीकडे एवढे फंड्स नाही आहेत आणि आपण हे नाही करू शकत. आकाश काही बोलणार, तेवढ्यात अर्णव त्याला थांबवतो आणि या देशमानेकडे रागाने पाहतो, आपल्या जागेवर उठून उभा राहतो आणि सांगतो, जर तुम्ही सगळे मला सपोर्ट करत नसाल, तुमचा या निर्णयाला विरोध असेल, तर मी स्वतःचे पर्सनल फंड्स, माझं घर, माझं शेअर सगळं मॉर्गेज ठेवणार आहे आणि ही डील पूर्ण करणार आहे. मी सगळ्या शक्यतांचा विचार केला आहे आणि आपण हे करतोय, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. थँक्यू फॉर सपोर्टिंग मी, असं म्हणून अर्णव तेथून निघून जातो. सगळे बोर्ड ऑफ मेंबर्स त्याच्याकडे पाहतच राहतात आणि इकडे आजी ही तिच्या रूममध्ये आराम खुर्चीवर झोपलेली असते. तेवढ्यात वल्लरी तेथे येते. वल्लरीला तिला भरून द्यायचं असतं आणि तेवढ्यात आजी आपले डोळे पुसते. वल्लरी म्हणते, आई, तुमच्या बीपीच्या गोळ्या आणल्या आहेत. ती बीपीच्या गोळ्या ठेवते आणि मग जाणून बुजून आजी शेजारी येऊन बसते आणि म्हणते, आई, तुम्हाला असं नाही वाटत का, अर्णवने हा जो काही निर्णय घेतला आहे तो खूप घाईगडबडीत घेतला आहे, खूप मोठं स्वप्न पाहून तो सगळंच उद्ध्वस्त करायला निघाला आहे. आणि मी बाहेर जे काही बोलले ना ते जाणून बुजून बोलले, म्हणजे त्याने घरातील कोणालाच सांगितलं नव्हतं, विश्वासात घेतलं नव्हतं आणि असं कोणाला न सांगता निर्णय घेणं चुकीचंच आहे ना, म्हणून हे केलं. तर आजी म्हणते, वल्लरी, तुझं काहीच चुकलेलं नाही आहे आणि मला असं वाटतं की अर्णव इतक्या वर्षांपासून बिझनेस करतोय, आपण त्याला पाहतोय ना, तर आपण सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा. वल्लरी म्हणते, आई, तुम्ही एकदम बरोबर बोलताय, विश्वास ठेवायला हवा, हे सगळं त्यानेच कमवलंय, पण एक चुकीचा निर्णय आणि आपण हे सगळं गमावू सुद्धा शकतो ना. आजी म्हणते, मला सुद्धा तेच वाटत होतं, म्हणून मी अर्णवला समजवण्याचा प्रयत्न केला, पण आता घरातील सगळ्यांनी त्याला सपोर्ट केलाय आणि माझ्या एकटीच्या निर्णयाने काही होत नाही ना. तेवढ्यात मामा तेथे येतो आणि म्हणतो, मला माहीतच होतं, तुम्ही बायका हे सगळं बारीक दळत बसल्या असाल, हो की नाही. वल्लरी चिडून म्हणते, आणि मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. तर मामा हात जोडून म्हणतो, अगं बायांनो, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण अर्णवला सपोर्ट करणं तर आपलं काम आहे ना. तो जर का हिमतीने काहीतरी करू पाहतोय तर आपण त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे, त्याचे पाय नाही खेचायला पाहिजे. आजी म्हणते, अरे अविनाश, आम्ही असं काहीच करत नाही आहे. तर मामा म्हणतो, नाही नाही, तुम्हा बायकांना आहे ना एकच गोष्टीवर परत 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 चर्चा केल्याशिवाय तुमचा टाइमपास कसा होणार ना, म्हणून तुम्ही ते करत बसला होता. मामी खूप चिडते आणि मामा म्हणतो, अगं वल्लरी, विचार कर, अर्णवचं हे डील कंप्लीट झालं तर आपण आणखीन मोठ्या बंगल्यात राहायला जाऊ. मामी मनातल्या मनात विचार करते, पण नाही झालं तर आपण सगळे रस्त्यावर येऊ, त्याचा विचार कोण करणार, माझा हा मूर्ख नवरा तर करणार नाही. मामाला हे समजतं आणि मामा म्हणतो, मनातल्या मनात मला शिव्या देऊन झाल्या का. मामी गप्प बसते. आजीलाही टेन्शन आलेलं असतं आणि मग या मालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच आपण अर्णवच्या सात्विक फॅशनच्या फॅक्टरीमध्ये पोहोचतो, जेथे सात्विक फॅशनचा सगळा माल बनत असतो. तेथे अनेक मशीन्स असतात आणि मशीनवर अनेक कामगार बायका काम करत असतात आणि प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. कोणाला सुट्टी हवी आहे, त्यानंतर कोणाच्या मुलीची परीक्षा आहे, मग त्यासाठी सुट्टी हवी आहे, घरी लवकर जायचं आहे, कोणाच्या सासऱ्यांचं ऑपरेशन आहे, नवऱ्याचं ऑपरेशन आहे, त्यासाठी मॅनेजरकडून ॲडव्हान्स पेमेंट पाहिजे, ॲडव्हान्स पगार पाहिजे, असे प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात.
कुणी फोनवर बोलत असतं, कुणी एकमेकांशी बोलत असतं. म्हणजे अर्णवच्या कंपनीतसुद्धा प्रत्येक कामगाराचे खूप आपापले प्रॉब्लेम्स आहेत. आणि तेवढ्यात अर्णव आणि ईश्वरी फॅक्टरीमध्ये पोहोचतात. अर्णव ईश्वरीला सांगतो, मिस इंदोर, आपल्या सात्विक फॅक्शनचं हे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि येथेच आपला सगळा माल मॅन्युफॅक्चर होतो. आता आपल्याला तेथे जायचं आहे आणि या सगळ्या वर्कर्सला समजावून सांगायचं आहे की आपल्याला खूप मोठं डील मिळालं आहे आणि पुढील काही दिवस आपल्याला जास्त काम करावं लागणार आहे, जास्त वेळ काम करावं लागणार आहे आणि त्यासाठी त्यांना कन्व्हिन्स करायचं आहे. मिस इंदोर, आतमध्ये सगळ्या बायकाच आहेत, तर तू त्यांच्याशी बोलशील का? ईश्वरी म्हणते, नाही सर, त्या बायका आहेत म्हणून मी त्यांच्याशी बोलावं हे चुकीचं आहे. शेवटी ही तुमची माणसं आहेत, तुम्ही या कंपनीचे मालक आहात आणि त्यात तुम्हाला ओळखतात. त्यामुळे तुम्ही जितक्या चांगल्या प्रकारे त्यांना समजून सांगाल, त्यांना विश्वास द्याल, त्या तुमच्यावर विश्वास ठेवतील तेवढा माझ्यावर नाही ठेवणार. अर्णव म्हणतो, ठीक आहे, पण काही प्रॉब्लेम आला तर तू सपोर्ट करशील? ईश्वरी हो म्हणते आणि मग अर्णव आणि ईश्वरी दोघे फॅक्टरीमध्ये येतात. तेथे फॅक्टरीचा मॅनेजर या दोघांचं स्वागत करतो आणि म्हणतो, शिर्के सरांनी मला सांगितलं होतं की तुम्ही येथे येणार आहात, पण काय महत्त्वाचं काम आहे? अर्णव सांगतो, तुम्ही सगळ्यांना गोळा करा, मी सांगतो. मॅनेजर हो म्हणतो आणि मग पुढच्या क्षणी सगळे एम्प्लॉईज तेथे गॅदर झालेले असतात, गोळा झालेले असतात. मॅनेजर या सगळ्या एम्प्लॉईजला सांगतो, पहा, आज आपल्या फॅक्टरीमध्ये कंपनीचे CEO ASR सर आलेले आहेत. सगळे एम्प्लॉईज खूप खुश असतात, एक्सायटेड असतात. आणि मग त्यातील एक बाई म्हणते, सर, आम्ही तुम्हा दोघांची ती कॉम्पिटिशन पाहिली, तुम्ही दोघे खूप छान खेळलात. मी तर माझ्या सगळ्या ओळखीच्या लोकांना सांगायचे, आम्ही ईश्वरी आणि अर्णवच्याच कंपनीमध्ये काम करतो. दुसरी बाई म्हणते, हो सर, मला आहे ना तुमच्याबरोबर एक फोटो काढायचा आहे. तिसरी बाई म्हणते, सर प्लीज 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 एक फोटो काढायचा आहे. अर्णव म्हणतो, हो हो, सगळ्यांबरोबर मी फोटो काढणार आहे, पण त्याआधी मला तुम्हा सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आणि सगळ्या बायका विचार करतात की काय महत्त्वाची गोष्ट. आणि अर्णव त्यांना सांगतो, आपल्या कंपनीला एक खूप मोठं डील मिळालं आहे, 1 बिलियनचं डील. हे ऐकून सगळे वर्कर्स खूप खुश होतात. आता कंपनीला मोठं डील म्हणजे कामगारांना जास्त पैसा, हे तर ठरलेलंच असतं. आणि अर्णव सांगतो, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे डील आपल्याला फक्त 5 दिवसांमध्ये कंप्लीट करायचं आहे. हे ऐकून या सगळ्या कामगारांना मोठा धक्काच बसतो. सगळे कामगार एकमेकांमध्ये चर्चा करतात, 5 दिवस, फक्त 5 दिवसात एवढं मोठं डील कसं होणार, काय होणार? आणि अर्णव सांगतो, हे डील जर 5 दिवसात पूर्ण करायचं असेल तर पुढील 5 दिवस तुम्हाला 8 तास काम करून नाही चालणार, डबल शिफ्ट काम करावं लागेल, 12 ते 18 तास काम करावं लागेल. हे ऐकून तर सगळ्या कामगारांच्या पायाखालची जमीनच सरकते. मॅनेजरला सुद्धा माहीत असतं की कामगार नाही ऐकणार. आता काय वर्षभर काम नाही करायचं, फक्त 5च दिवस काम करायचं आहे. तरी सगळे कामगार म्हणतात, नाही सर, आम्हाला नाही जमणार, आमच्या घरी लहान लहान मुलं आहेत, त्यांना सांभाळायला सुद्धा कुणी नाही आहे, नाही, आमच्या घरी आजारी माणसं आहे. आणि मग सगळेच एम्प्लॉईमध्ये हीच हवा पसरते आणि सगळे एक तोंडाने सांगतात, नाही, आम्हाला एक्स्ट्रा काम करायला जमणार नाही. अर्णव आणि ईश्वरीला समजतं की सगळे एम्प्लॉईज घाबरले आहेत. आणि मग अर्णव या सगळ्या एम्प्लॉईजला शांत करतो आणि म्हणतो, शांत व्हा, शांत व्हा. मला माहिती आहे की प्रत्येकाच्या घरी आपापल्या जबाबदाऱ्या आहेत, लहान मुलं आहेत, आजारी माणसं आहेत, अजून काही प्रॉब्लेम असतील, परंतु मी तुम्हाला फक्त 5 दिवसांसाठी तुमचा एक्स्ट्रा वेळ मागतोय. आणि जर या 5 दिवसात आपण हे काम करून दाखवलं ना, तर आपली कंपनी खूप मोठी होईल. आज तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीमुळेच आपली कंपनी देशातील नंबर 1 कंपनी आहे. पण जर तुम्ही या प्रोजेक्टसाठी मदत केली तर आपली कंपनी जगाच्या नकाशावर जाईल, जगभरात आपली एक ओळख निर्माण होईल आणि त्याचा फायदा तुम्हाला होणारच आहे. 5 दिवसानंतर रक्षाबंधन आहे आणि तुम्ही असं समजा की आपण आपल्या कंपनीची रक्षाच करतोय. कारण हे डील पूर्ण झालं तर मोठा फायदा होईल आणि नाही झालं तर मोठं नुकसानसुद्धा होऊ शकतं. मी तुमच्या भावासारखाच आहे आणि मी तुमच्याकडे काहीतरी मागतोय. आणि आपण कोणाकडे मागतो, कोणाकडे विनंती करतो? आपल्या माणसाकडेच विनंती करतो ना, परक्याकडे तर कुणीच मागत नाही. त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना विनंती करतोय की एवढ्या वेळेस माझी मदत करा, माझी साथ द्या. आणि मी तुम्हाला सगळ्यांना वचन देतो, 5 दिवसात हे काम पूर्ण झालं तर तुमच्यातील प्रत्येकाला, ईच वन ऑफ यू, प्रत्येकाला 12% पगारवाढ मिळेल. हे ऐकून सगळे एम्प्लॉई विचार करू लागतात, एकमेकांमध्ये बोलत असतात. अर्णव आणि ईश्वरीला असं वाटतं की आता आपण एवढं मोठं प्रॉमिस केलंय तर सगळे एम्प्लॉई नक्कीच मदत करायला तयार होतील.
आणि मग एम्प्लॉईज एकमेकांमध्ये बोलत असतात. तेवढ्यात एक बाई म्हणते, सर मी तयार आहे, मी नक्की करेल मदत. दुसरी बाई म्हणते, हो सर, आता तुम्ही आमच्या भावासारखे आहात, आमच्या भावासाठी आम्ही काहीही करू शकतो. तिसरी बाई म्हणते, हो सर, शेवटी सात्विक फॅशन ही कंपनी नाही आहे, तर हे आमच्यासाठी एक कुटुंब आहे आणि कुटुंबासाठी आपण काहीही करू शकतो. तसं आम्हाला फक्त 5 दिवस एक्स्ट्रा काम करायचं आहे ना, आम्ही नक्की तुम्हाला हे काम करून देऊ. हे ऐकून सगळे खूप खुश होतात. अर्णव ईश्वरीला आनंद होतो आणि तेवढ्यात हा मॅनेजर विचारतो, अरे फक्त एवढ्याच तिघी तयार आहे की सगळे तयार आहेत, बोला. आणि मग सगळे जोरात म्हणतात, हो हो आम्ही तयार आहोत, आम्ही एक्स्ट्रा काम करायला तयार आहोत. ईश्वरी अर्णव खूप खुश होतात. मॅनेजर जोरात ओरडतो, मग म्हणा एक साथ, गणपती बाप्पा मोरया. ईश्वरी अर्णव एकमेकांच्या जवळ येतात. सगळे एम्प्लॉईज खुश असतात आणि अर्णवचं हे डील पूर्ण करण्यासाठी सगळ्यांनी होकार दिलेला असतो. आता हे डील नक्की पूर्ण होईल असा सगळ्यांनाच विश्वास वाटतो. आणि मग थोड्या वेळाने रात्र होते आणि ईश्वरी, अर्णव, मामा, आकाश, अंजली सगळे घरी असतात आणि सगळ्यांची नुसती धावपळ सुरू असते. आकाश कोणाच तरी फोनवर बोलत असतो, अंजली कोणाच तरी फोनवर बोलत असते, ईश्वरी एक फाईल पाहत असते, मामा एक फाईल पाहत असतो, अर्णव लॅपटॉप वापरत असतो. अंजली अर्णवला सांगते, ट्रान्सपोर्टरशी मी बोलली आहे, उद्या सकाळी आपल्याला माल मिळून जाईल. अर्णव सांगतो, त्यांना सांग पुढील 5-7 दिवस तुम्हाला कंटिन्यू काम करावं लागणार आहे. मग हे सगळे आपापलं काम करत असतात. ईश्वरी अर्णवला एक फाईल आणून देते, मामा एक फाईल पाहत असतो, तो अंजलीजवळ येतो, आकाश फोनवर कोणाच तरी बोलत असतो. सगळ्यांनी ही डील पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस काम करायचं ठरवलेलं असतं. तेवढ्यात त्यांच्या घरची मोलकरीण नम्रता ही सगळ्यांसाठी चहा कॉफी घेऊन येते आणि सगळ्यांना कॉफी देते. सगळे मस्त कॉफी पित असतात. तेवढ्यात शिर्के घरी येतो. शिर्के आल्यावर लगेच मामी कानोसा घ्यायला येते. शिर्के सांगतो, सर मी तुमचे पर्सनल शेअर, तुमचं घर आणि तुमच्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट मॉर्गेज ठेवण्यासाठी पेपर्स घेऊन आलो आहे. तुम्ही त्यावर आत्ताच्या आत्ता सह्या करा, म्हणजे उद्या मी ते सबमिट करेल, आपल्याला फंड्स वेळेवर मिळतील. अर्णव म्हणतो, ठीक आहे. मामी हे सगळं ऐकत असते आणि अर्णव शिर्केकडे पेन मागतो या पेपर्सवर सह्या करण्यासाठी. तेवढ्यात अंजली पुढे येते आणि विचारते, चिंटू आपण दुसरं काही गहाण नाही ठेवू शकत का? म्हणजे हे घर गहाण ठेवणं मला थोडं चुकीचं वाटतंय, पुन्हा एकदा विचार कर. अर्णव ईश्वरीला टेन्शन येतं. तेवढ्यात आकाश म्हणतो, हो दादा, दुसरं काही नाही होऊ शकत का? मला सुद्धा घर गहाण ठेवणं चुकीचं वाटतंय. अर्णव काहीच बोलत नाही. तेवढ्यात मामी पुढे येते आणि म्हणते, अर्णव आत्ता बोल ना, आता का गप्प बसलाय? खरं खरं सांग, आता सुद्धा तुला हे घर गहाण ठेवायचं आहे का? तर अर्णव उत्तर देतो, याबद्दल बोलून झालंय, सगळा विचार करून झालाय, आता यानंतर याबद्दल कोणतंही डिस्कशन होणार नाही, मी हे सगळं गहाण ठेवतोय. असं म्हणून अर्णव या सगळ्या पेपर्सवर सह्या करतो. ईश्वरी, मामा, आकाश, अंजली, नम्रता, वल्लरी सगळे अर्णवकडे पाहत असतात. मामा तर देवाला हातच जोडतो की आता पडलोय तर सगळं काही ठीक होऊ दे, आम्हाला या संकटातून तारून ने. आणि अर्णव एक एक करून सगळ्या पेपर्सवर सह्या करत असतो. त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी डील, सगळ्यात मोठ्या रिस्कवर, स्वतःचं घर, स्वतःची कंपनी, स्वतःचे शेअर, स्वतःची पर्सनल इन्व्हेस्टमेंट सगळं त्याने गहाण ठेवलेलं असतं. आणि घरातील सगळ्यांना टेन्शन येतं की आता पुढे काय होईल. अर्णव हे सगळे पेपर साईन करून शिर्केकडे देतो. शिर्के म्हणतो, सर उद्या मी प्रोसिजर करून घेतो. आणि मग ईश्वरी अर्णवच्या खांद्यावर हात ठेवते, त्याला धीर देते. मामीला सगळ्यात जास्त टेन्शन आलेलं असतं की हे घर नको जायला आणि सगळ्यांच्याच मनात शंका असते, टेन्शन असतं. आणि आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, तूही रे माझा मित्वा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता, पाहायला मजा आली. अर्णव आपलं सगळं या बिझनेसच्या जुगारात हरायला तयार आहे. आता तो जिंकतो की हरतो हे पाहायला मजा येईल. आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर लपंडाव या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी अर्णव फॅक्टरीमध्ये पोहोचतील. सगळ्यात आधी गणपती बाप्पांची पूजा करून कामाला सुरुवात होईल. सगळेजण जोरात म्हणतील, गणपती बाप्पा मोरया, आणि फॅक्टरीमध्ये कामाला सुरुवात होईल. अंजली, आकाश, ईश्वरी, अर्णव, शिर्के हे सगळे फॅक्टरीमध्ये असतील आणि 24 तास फॅक्टरीमध्ये काय काम सुरू आहे याकडेच त्यांचं लक्ष लागून राहिलेलं असेल. आणि
ते खूप भारी काम करणार, कोणत्याही परिस्थितीत हे डील पूर्ण करायचं आहे असंच त्यांचं ठरलेलं असेल. दुसरीकडे घरात कुणी नाही आहे या गोष्टीचा फायदा घेऊन मामी चक्क एका हॅकरला घरी बोलवणार आणि त्याच्याकडे काही मोबाईल पेनड्राईव्ह देईल आणि त्याला सगळा डेटा रिकवर करायला सांगेल. परंतु त्याच वेळेस ईश्वरी मामीला पाहणार आणि मामी कोणाशी काय बोलताय असा विचार करून ईश्वरी मामीजवळ येईल. आता जे मामीला जमतं की कानोसे घ्यायचे, गुपचूप ऐकायचं, ते ईश्वरीला नाही जमत. ईश्वरी डायरेक्ट जाऊन भिडते, मामी काय करताय तुम्ही? आणि मग मामी लगेच काहीतरी खोटं कारण देणार, तिला फसवणार, गुंडाळणार. हे तर आपल्याला माहीतच आहे, मामीचं सत्य काय 200-500 वर्ष अजून बाहेर येणार नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.